मित्रांनो, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांचं निधन झाल्यापासून त्यांच्याच पश्चात त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे. अजित पवार हयात होती तोपर्यंत पक्षातले वरिष्ठ नेते सुद्धा नको ती वळवळ करण्याची हिंमत करीत नव्हते. अजितदादा गेल्यानंतर पक्षातले वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अजित पवार यांचाच पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावरही झाला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्षही बनल्या, पण तरी सुद्धा या दोन नेत्यांच्या नको त्या हालचाली वाढत राहिल्या. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या यादीमध्ये या दोन्ही नेत्यांची पद दर्शवली गेली नव्हती. त्यावरून सुद्धा बरंच रणकंदन झालं. सुनेत्रा पवार यांनी या दोन्ही नेत्यांचं पक्षातलं महत्व एकदम कमी करून टाकलं. पण हे सगळं काही अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे करीत असल्याचे आरोप होतात. पार्थ पवार यांचा हस्तक्षेप पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना मान्य नसल्याचं सुद्धा दिसून येऊ लागलेलं आहे. हे सगळं सुरू असतानाच राष्ट्रवादीमध्ये अचानक पार्थ पवार विरुद्ध छगन भुजबळ असा एक मोठा संघर्ष समोर आला. पक्षाच्या बैठकीतच एका टेंडरच्या विषयावरून दोघांमध्ये ही बाचाबाची झाल्याची माहिती बाहेर आली. या बाचाबाची बाबत कुठलाही नेता उघडपणे काही बोलायला तयार नाही. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढले जाते. राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं असं म्हणत पार्थ पवार यांच्याकडून ठेकेदाराला मंत्री भुजबळ यांच्याकडे पाठवलं होतं. मात्र भुजबळांनी त्या ठेकेदाराला टेंडर द्यायला नकार दिला. अमुक ठेकेदारालाच काम का द्यायचं आहे याची विशिष्ट कारण ही त्या ठेकेदारानं भुजबळ यांना सांगितल्याचं वृत्त आहे. आणि याच मुद्द्यावरून पार्थ पवार आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती बाहेर आली. तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनीही कधी अशा पद्धतीनं मला सांगितलं नव्हतं, अशा शब्दामध्ये छगन भुजबळ यांनी आपली नाराजीही व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर असंच असेल तर मला तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दामध्ये पार्थ पवार यांनी भुजबळ यांना दम भरला अशी चर्चा कालपासून आपल्या राजकारणामध्ये सुरू आहे. परंतु पार्थ पवार यांनी या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत असं म्हटलेलं आहे. आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झालेली नाही. काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही असं राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार म्हणाले. आमच्याविषयी, विशेषतः माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. असं काहीही झालेलं नाही. मी कुठल्याही शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केलेला नाही असं पार्थ पवार यांनी सांगितलं. पण तरीही या बैठकीत काहीच झालेलं नाही, तरीही या वादाबाबत चर्चा बाहेर आली असं म्हणणंही थोडं धाडसाचं ठरू शकतं. बरं, पार्थ पवार यांच्या हस्तक्षेपाची चर्चा ही काही पहिल्यांदा होत नाही. आता काय खरं काय खोटं त्यांनाच माहीत. पण पार्थ पवार यांचं वय पाहता आणि राजकारणातला त्यांचा नवखेपणा विचारात घेता त्यांनी काही हस्तक्षेप केला तर तो पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांना मान्य होणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.